या 8-10 दिवसामध्ये आमची जी विरोधी आघाडी आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलाईन आहे. पण आमचं तसं असणार नाही. कारण काय झालंय, कोल्हापूर कसं पाण्याची बोंब झाले तसं, कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं, रखडलेला IT पार्क आहे तसं असं नको आहे कोल्हापूरकरांना. ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे. कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, कोल्हापूरची जनता जागरूक आहे. प्रत्येक वेळी एक काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही. कोल्हापूरच्या विकासासाठी एक विजन घेऊन, एक विकासाची ब्लूप्रिंट घेऊन, एक विकासाचा रोडमॅप तयार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा असेल तो जनतेतून, प्रत्येक प्रभागातून, प्रत्येक घरातून, लोकांच्याकडून ज्या काही त्यांच्या अपेक्षा आपल्या नगरसेवकाकडून असतील, ज्या अपेक्षा आपल्या शहरासाठी असतील, त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची महायुती भविष्यातील 5 वर्ष काम करणार आहे. खरं पाहता 10 वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. गेल्या 10 वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती. आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही, इच्छुकांना देऊ शकलो नाही, त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी 36 जागांवर निवडणूक लढवेल, शिवसेना 30 जागेंवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी 15 जागेंवरती निवडणूक लढवेल. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त एक ऐतिहासिक अशी महायुती कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा होत आहे. या संदर्भात आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले 8 दिवस तिन्ही पक्षांनी, त्यांच्या सर्व नेत्यांनी, खास करून भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते माननीय चंद्रकांत दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून 2 पावलं पुढं 2 पावलं पाठीमागं सरकून आज 81 उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे. भारतीय जनता पार्टी 36 जागांवर निवडणूक लढवेल, शिवसेना 30 जागेंवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी 15 जागेंवरती निवडणूक लढवेल. प्रत्येक प्रभागामध्ये, बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. खरं पाहता 10 वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. गेल्या 10 वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती. आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही, इच्छुकांना देऊ शकलो नाही, त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा ही महायुती होत असताना एक अभूतपूर्व उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. कोल्हापूरच्या विकासासाठी एक विजन घेऊन, एक विकासाची ब्लूप्रिंट घेऊन, एक विकासाचा रोडमॅप तयार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा असेल तो जनतेतून, प्रत्येक प्रभागातून, प्रत्येक घरातून, लोकांच्याकडून ज्या काही त्यांच्या अपेक्षा आपल्या नगरसेवकाकडून असतील, ज्या अपेक्षा आपल्या शहरासाठी असतील, त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून
आमची महायुती भविष्यातील 5 वर्ष काम करणार आहे. तुम्ही पाहिलं असेल गेल्या या 8-10 दिवसामध्ये आमची जी विरोधी आघाडी आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलाईन आहे. पण आमचं तसं असणार नाही. कारण काय झालंय, कोल्हापूर कसं पाण्याची बोंब झाले तसं, कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं, रखडलेला IT पार्क आहे तसं असं नको आहे कोल्हापूरकरांना. मी सांगितल्याप्रमाणे एक विजन आणि रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास, चौफेर विकास, सर्व सोयी नियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. खरं पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे. कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, कोल्हापूरची जनता जागरूक आहे. प्रत्येक वेळी एक काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही. कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार कार्यरत आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास सुरू केलेला आहे त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा पण आम्ही तिन्ही पक्षांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मी ही निवडणूक एवढ्यासाठी सोपी आहे असं आपल्यासमोर म्हटलं कारण लोक जागरूक आहेत, लोक जाणते आहेत. लोकांना माहिती आहे राज्यात कुणाचं सरकार आहे, केंद्रात कुणाचं सरकार आहे. आणि त्यामुळं जर आज काँग्रेसचे लोक, काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचे त्यांचे नेते जर आम्ही विकास करू म्हणून लोकांच्या समोर गेले तर ते ज्या पद्धतीनं राहुल गांधी बोलतात त्याप्रमाणे काहीतरी त्यांचं स्टेटमेंट होईल. राज्यात तुमचं सरकार नाही, केंद्रात तुमचं सरकार नाही, तुम्ही विकास कसा करू शकणार? तुमच्याकडे आमदार नाहीत, तुमच्याकडे काही कसलाही प्रकारचे मंत्रीपद नसताना तुम्ही निधी कसा देणार? एवढं समजणे इतके लोक कोल्हापूरचे जागरूक आहेत. म्हणून यावेळी त्यांची कुठल्याही पद्धतीची अशा पद्धतीची फसवणूक लोक स्वीकारणार नाहीत. आणि म्हणून आत्मविश्वासानं आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मी आपल्याला उद्या सकाळपर्यंत तिन्ही पक्षांची आमची जी एकमत झालेली उमेदवारांची यादी आहे ती उद्या सकाळपर्यंत आम्ही आपल्याला देत आहोत. सध्या मी आपल्याला संख्या सांगितलेली जेवढ्या जागेंवरती आम्ही निवडणूक लढणार आहोत, एकत्रितरित्या प्रचार करणार आहोत, एकत्रितरित्या लोकांच्या समोर जाऊन त्यांच्या अपेक्षा, अडीअडचणी आणि कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी, कोल्हापूरमध्ये पर्यटनाचा विकास होण्यासाठी, कोल्हापूर शहरात अंतर्गत रस्ते, विमानतळ, सर्व सोयी नियुक्त, भौतिक सुविधा असणारं हे एक सुंदर असं शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कार्यरत राहू अशा पद्धतीची ग्वाही मी आज आपल्या सर्वांना देतो. मी व्यासपीठावर असणाऱ्या सर्व तिन्ही पक्षांच्या नेते मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की म्हणजे अतिशय जटिल परिस्थिती निर्माण झाली असताना सगळ्यांनीच 2 पावलं मागं पुढं करून मोठं मन करून ही महायुती घडवलेली आहे. मी सर्व नेते मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.